भाजपचे उमेदवार अरुण लखानी यांचा उमेदवारी अर्ज दाखल. तीनही जिल्ह्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार. महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाने अरुण लखानी यांना अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. लखानी यांनी सोमवारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री डॉक्टर प्राध्यापक अशोक उईके, माजी मंत्री हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराम भोंगळे तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अरुण लखानी यांनी तीनही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं आहे. देशाचे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी माझ्यावर विश्वास दाखवून ही जबाबदारी दिली आहे. या विश्वासाला पात्र ठरत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे, असंही ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विकास योजनांची प्रभावी आणि जलद अंमलबजावणी करण्यावर भर देणार असल्याचं स्पष्ट केलंय. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी विशेष प्रयत्न राहतील. विकासाशी संबंधित विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला जाईल, असं लखानी यांनी म्हटलं आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहाजी, नवीनजी आणि स्टेटचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, रवींद्र चव्हाणजी, नितीन गडकरीजी, बावनकुळेजी या सगळ्यांनी हा जो विश्वास टाकला आहे माझ्यावर, की ही संधी मला दिली आहे, यामधून जे वेगवेगळे विषय आहेत, एवढ्या ज्या संकल्पना आणि योजना आहेत केंद्र सरकारच्या, राज्य सरकारचं, माझा प्रयत्न राहील की त्याला जास्त इफिशियंटली कसं आपण इम्प्लिमेंट करू शकू. पर्टिक्युलरली माझं क्षेत्र पाण्याचं क्षेत्र आहे. पाण्याचा आज दुर्भिक्ष आहे आणि प्रत्येक जागी मला असं वाटते खालीचा का वाटा होईना, पण त्यामध्ये मला माझं कॉन्ट्रीब्युशन देता येईल. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, चंद्रपूर.